पिंपरी चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका कुटुंबाला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे। या प्रकरणामुळे गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे। रमेश आहेरकर, पत्नी छाया आहेरकर आणि त्यांचे दोन्ही मुलगे वेदांत व आदित्य आहेरकर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। आरोपींनी विविध कंपन्या स्थापन करून शेअर बाजार आणि भिशी यामध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा 4 ते 5% आकर्षक परतावा मिळेल असे आमिष दाखवले होते। या आश्वासनांवर विश्वास ठेवून अनेकांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केली। मात्र काही काळानंतर गुंतवणूकदारांना ना परतावा मिळाला ना मूळ रक्कम। तपासात 11 गुंतवणूकदारांची तब्बल 5 कोटी रुपयांहून अधिक फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे। हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच आरोपींनी घर बंद करून पलायन केले। मात्र आर्थिक गुन्हे शाखेने तांत्रिक माहिती आणि गुप्त तपासाच्या आधारे नेवासा परिसरातून चौघांनाही अटक केली। सध्या पोलिसांनी अनेक बँक खाती गोठवली असून फसवणुकीतील पैशांचा वापर कुठे झाला याचा सखोल तपास सुरू आहे। रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।